विलीन व्हायचं असेल तर पवार गटानं व्हावं, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतून स्पष्ट संकेत, सूत्रांची माहिती. मालेगावच्या उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो, शाने हिंदनी लावला टिपूचा फोटो, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. नरहरी झिरवाळ यांना पदावरून काढा, विरोधकांची संयुक्त मागणी. लाचखोरीच्या प्रकरणात झिरवाळ नरम पडले, कर्मचाऱ्याची लाचखोरी अंगाशी येणार, विभागात जे झालं त्याची जबाबदारी माझीही, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. पुरावे असतील तर ते सरकारकडे द्या, रोहित पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांचं उत्तर. संसदेत खासदारांवर व्हॅलेंटाईन फीवर, तृणमूलच्या खासदारांचा भलताच व्हिडिओ व्हायरल, संसदेचा सन्मान राखणार कोण असा प्रश्न उपस्थित. राज ठाकरेंची सुटका नाहीच, उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणात हजर व्हावंच लागणार, वांद्रे न्यायालयाचे निर्देश. पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, भाजपचा महापौर बसल्यावर मोदी प्रथमच मुंबईत, पंतप्रधान मोदी 17 फेब्रुवारीला मुंबईत येणार. भाजपाच्या इशाऱ्यावर दादांनी पक्ष फोडला, शशिकांत शिंदेंच्या दाव्यानं खळबळ, पवार गटाच्या मुखपत्रात झालं वक्तव्य. शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं तटकरे दुखावले, श्रद्धांजलीच्या लेखात नको ते उल्लेख कशाला, पवार गटाला सुनील तटकरेंचा थेट सवाल. विलिनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो, शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. विलिनीकरणावर इतरांनी सल्ले देऊ नयेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य. नांदेडच्या नरसीत सत्ता संघर्षाचा उद्रेक, 2 गटात रक्तरंजित हाणामारी. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांची लाचखोरी, मनसे मातोश्रीच्या कारनाम्याचे पुरावे देणार, संदीप देशपांडेंनी दिलं राऊतांना आव्हान. बदलापूर रेल्वे स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवलं भांडण. दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त, मुंबई पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई, घुसखोर फेरीवाल्यांवर अंकुश ठेवणार. बांगलादेशात राष्ट्रवादीची सत्ता, बीएनपीला बहुमत, शेख हसीना यांनी भारतात राहून निकाल फिरवला. साऊथ ब्लॉकमध्ये झाली मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक, सेवातीर्थ या नव्या प्रशासकीय वास्तूत पंतप्रधान कार्यालयाचं स्थलांतर, या पुढचं कामकाज आता नव्या कार्यालयात. अवजड वाहनांना मुंबईत मर्यादित प्रवेश, सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी.